दिनांक 24 फेब्रुवारी 1670 रोजी किल्ले राजगडावर शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांच्या पोटी राजाराम महाराजांचा जन्म झाला। केशव पंडितांनी लिहिलेल्या राजारामचरितम या काव्यग्रंथात राजाराम महाराजांचे वर्णन राजलक्षणयुक्त, गोड बोलणारे आणि सर्वांना अतिशय प्रिय असणारे राजपुत्र असे केले आहे। शिवरायांनी स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या जानकीबाईंचा विवाह राजारामांशी लावला होता। पुढे शंभूराजांनी देखील राजारामांची 3 लग्ने लावली होती। सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या महाराणी ताराबाई, ज्यांनी औरंगजेबाची पळताभुई करून सोडली होती। दुसऱ्या होत्या कागलकर गाटगी घराण्यातील राजसबाई। याच राजसबाईंनी बंड करून ताराबाईंच्या हातून कोल्हापूरची गादी अडप केली होती। छत्रपती संभाजीराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांचे मंचोकारोहण केले आणि त्यांना स्वराज्याबाहेर पडून तमिळनाडूमधील चिंजी किल्ल्यावर जाण्याची आज्ञा केली। राजारामांनी स्वराज्याची सर्व सूत्रे हाती घेतली आणि आपल्या अधिकारी व सेनाधुरंदारांना प्रोत्साहन दिले। रायगड, प्रतापगड, सातारा, पन्हाळा, कर्नाटक असा खडतर प्रवास करून राजाराम महाराज चिंजी किल्ल्यावर पोहोचले। या प्रवासादरम्यान राजांवर अनेक जीवघेणे हल्ले देखील झाले होते, परंतु मोगलांशी लढा देत आणि त्यांची चुकबुल करत राजाराम महाराज चिंजी येथे सुरक्षित पोहोचले। सेतू माधवराव पगडी लिहितात, 1689 मध्ये स्वराज्य रक्षणाची फार मोठी जबाबदारी राजारामांवर पडली आणि ती त्यांनी मोठ्या निष्ठेने तडीस नेली। राजारामांच्या उदार धोरणांमुळे शेकडो मराठे पुढे आले। स्वराज्याचे आधारस्तंभ असणारे संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण याचसोबत हजारो मावळ्यांनी मोठा पराक्रम गाजवला। नाशिकपासून तंजावरपर्यंत मराठे संघर्ष देऊ लागले। मोगलांकडून किल्ले पुन्हा मिळू लागले। याच काळात मराठ्यांची उत्तरेकडे घोडदौड सुरू झाली। पराक्रमी लोकांना राजाराम महाराजांनी बक्षिसे देऊन गौरवले आणि त्यांचा सन्मान केला। सलग 9 वर्ष राजारामांनी पराक्रमाने आणि तराऱ्याने राज्य केले। म्हणूनच मतभेद झाल्यानंतरही संताजी घोरपडे स्वतःचे हात बांधून राजारामांसमोर आले आणि त्यांनी आपल्या स्वामीनिष्ठेची ग्वाही दिली। महाराष्ट्रात सर्व काही स्थिर झाल्यावर राजाराम महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले। त्यांनी साताऱ्याला राजधानी बनवली आणि तेथून मोगलांविरुद्ध लढा सुरू ठेवला। स्वराज्यातील शूर, पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्याचे रक्षण केले। इसवी सन 1699च्या अखेरीस राजाराम महाराजांनी खानदेशवराडची मोहीम हाती घेतली होती। याच मोहिमेदरम्यान राजांची प्रतिकृती बिघडल्याने त्यांना ही मोहीम थांबवावी लागली आणि ते सिंहगडावर आले। 11 वर्षांचे खडतर जीवन आणि सततच्या प्रवासामुळे त्यांचे शरीर थकले होते। आजारी असलेल्या राजांच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता। याच उपचारादरम्यान दिनांक 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाले। निधनाची बातमी ऐकताच विशाळगडावर असणाऱ्या त्यांच्या पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सत्ती गेल्या। राजारामांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराबाईंनी सिंहगडावरती राजारामांची समाधी बांधली, जी आजही आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती राजाराम महाराजांच्या चरित्राचा नीट अभ्यास केला तर ते स्वराज्य टिकवण्यात नक्कीच कुठेही कमी पडले नाही, हे आपल्याला ठळक दिसते। हा इतिहास फार कमी लोकांनाच माहीत आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। राजाराम महाराजांच्या निधनानंतर पुढे काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा। भेटूयात पुढील व्हिडिओ, तोपर्यंत